क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पेठ येथे अखिल भारतीय किसान सभेचे बेमुदत रास्ता रोको आंदोलन। शेतकरी व आदिवासींच्या ज्वलंत मागण्यांसाठी संघर्ष तीव्र। शेतकऱ्यांच्या प्रलंबित व विविध ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली। त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 19 जानेवारी रोजी पेठ शहरात बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखाली पेठ येथे राष्ट्रीय महामार्ग 884 वर हे आंदोलन सुरू असून आंदोलनाला तब्बल 72 तास उलटून गेले। मात्र अद्याप शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही। या आंदोलनामागील प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाट वारंवार बंद राहण्याची समस्या तात्काळ सोडवावी, वनहक्क कायद्याची संपूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करावी, आदिवासी शेतकऱ्यांचा प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करावेत, पीक विम्याची थकीत रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावावा, या मागण्यांचा समावेश आहे। एवढी प्रतिक्रिया देताना मनसेचे सुधाकर राऊत यांनी शेतकरी व आदिवासींच्या प्रश्नांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान किसान सभेचे नेते इंद्रजित गावित यांनी ही मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन राज्य पातळीवर नेण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिलाय। शेतकरी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी नामदेव बोरसे, पेठ, हर्सूल। आज या ठिकाणी जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं गेल्या 3 दिवसापासून नाशिक पेठ धरमपूर राष्ट्रीय महामार्ग 848 हे दोन्ही रस्ते कोटंबी घाट आणि सावळ घाट याचं काम तात्काळ सुरू होण्यासाठी वेळोवेळी निवेदनं दिले। त्याचबरोबर ते काम सुरू झालं नाही। त्याचबरोबर पेठ तालुक्यातील तमाम जेवढे आदिवासी बांधव वर्षानुवर्ष प्लॉट धारक आहेत त्यांना कोणाला 2 गुंठे दिले जात आहे, कोणाला 1 एकर जागे, त्यांच्या ताब्यात 10-10 एकर ताब्यात असून आज डिपार्टमेंटचे लोक किंवा वन कमिटी जे आदिवासी बांधवांवर त्या लाभार्थ्यावर अन्याय केला जातोय तो कुठलाही खपवा जाणार नाही। कारण ते काय सांगतात, त्यांच्याकडे पावती आहे का, त्यांच्याकडे पंचनामे आहे का? बऱ्याचशे लोक आपल्या लोकांकडे त्या पावत्या हरवल्या गेल्या, त्यांचे रेकॉर्ड त्या फॉरेस्ट लोकांकडे सापडत नाही। परंतु फॉरेस्टकडे रेकॉर्ड सापडत नसेल, परंतु तो शेतकरी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी जमीन कसतोय, त्यांना डोळ्याला दिसतं का नाही? मग ती कमिटी इथं शासनाने सर्रासपणे 10 वेळा हे आंदोलनाला बोलवण्यापेक्षा सर्रासपणे शासनाने एक निर्णय घेतला पाहिजे। संबंधित शेतकऱ्यांच्या ताब्यात किती एकर जमीन आहे ती तात्काळ कमिटी नेमून विभाग वाईज मग पेठ तालुक्यातले किती ग्रामपंचायत 73 ग्रामपंचायत आहे, 73 ग्रामपंचायत मधल्या वाडीपाडे किती आहेत, त्या वाडीपाडे सजे वाईज त्याची एक कमिटी तयार केली पाहिजे। सजे वाईज पंचनामे झाले पाहिजे, पंचनामे होऊन फॉरेस्टची कमिटी असली पाहिजे, वन कमिटी असली पाहिजे, भूमी लोकच्या अधिकारी लोक असले पाहिजे भूमी, आणि त्याचबरोबर आपले गावातील पोलीस पाटील, सरपंच, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर ग्रामसेवक, तलाठी हे तिकडे हजर असले पाहिजे आणि त्याच ठिकाणी त्या माणसाचे तात्काळ निर्णय झाला पाहिजे। म्हणजे त्याला 10 वेळा अपील करायची गरज पडणार नाही। म्हणजे 100 वेळा आपण फायली तयार करतो, पाठवतो, कुठेतरी अपत्र करतात, परंतु वर्षानुवर्ष गेल्या 40-50 वर्षापासून हा माणूस भूमिहीन आहे। त्यांनी त्या ठिकाणी फॉरेस्टची जमीन तिथं त्यांनी सपाटीकरण करून वर्षानुवर्षे ती शेती त्या ठिकाणी करतोय। मग यांना कोणता पुरावा पाहिजे? जर त्याच्याकडे वर्षानुवर्षे वडिलोपार्जित 50-50, 70-70 वर्षाचे, 80 वर्ष म्हातारे सांगतात हा बाबा एवढ्या वर्षापासून तिथं शेती करतोय, मग यांना पुरावा कोणता पाहिजे? जरी त्याच्याकडे प्रमाणपत्र नसेल, पावती नसेल, काही नसेल, पण तो शेती करतो ना तिथं वर्षानुवर्ष, मग त्याचा मुलगा असेल, वडील आज सरले असतील, त्याचे आजोबा सरले असतील, आजोबानंतर वडील करतात, वडिलांनंतर मुलगा करतो, मुलानंतर त्याच्या मुलं करतात, तरी हे सांगतात नाही त्यांच्या फायली नाही, अमुक नाही, ढमुक नाही, आणि किती वेळा यांनी फायली टाकलेल्या आहेत, परंतु शासनाला कुठली जाग आली नाही। आदिवासींना हलक्यात घेतलं जातं आहे, आदिवासींना नाही। आपले 25 आमदार आहेत, 25 आमदार फक्त बघ्याची भूमिका घेतात आणि 25 आमदार आज त्या नाशिक या ठिकाणी 6 महिन्यापासून जे मुलं रोजंदारीवर तिथं बसलेले आहेत
उपोषणाला, त्यांचा प्रश्न ते सोडवत नाही. 25 आमदार काय झोपा काढतात का? ह्या 25 आमदाराची जबाबदारी आहे. हे या ठिकाणी नाशिक जिल्हाच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर या ठिकाणी सगळीकडे ज्या आदिवासींच्या समस्या आहेत, आदिवासी हे धरणं आंदोलन जे चालू आहे, तर त्याच्यामध्ये तात्काळ रस्ता असेल, त्याचबरोबर MI टँक असतील, सिमेंट बंधारे असतील, त्याच्यानंतर घरकुलाचा प्रश्न असेल. जे लोक वर्षानुवर्ष हा माणसाला घरकुल भेटलं नाही, मला 10 घरकुल भेटतात आणि एखाद्या लाभार्थ्याला आजपर्यंत सत्ता विचारतात, हा आपल्या पक्षाचा आहे का, हा त्या पक्षाचा आहे का? अरे सत्ता नको, पक्ष नका बघू, तो लाभार्थी गरजू आहे का त्याचा बघा. त्याच्याकडे काही लोकांना इथं काय करतात, रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही. अरे आधार कार्ड 10 वेळा काढतो पण त्याचं थंबच येत नाही, तर ते आधार कार्ड येणार कुठून? अशा पद्धतीने त्यांनी काय केलंय, ऑनलाईन झालं पाहिजे. म्हणजे ऑनलाईनमध्ये बऱ्याचशा लोकांना आज आपले बरेचसे पीक विम्याचे पैसे, लोकांनी पीक विमा भरला, पीक विम्याचे पैसे भेटलेत का? त्याच्याच बरोबर आता ते लोकांनी 7/12 ऑनलाईन झाले पाहिजे. 7/12 जर ऑनलाईन झाला नाही, म्हणजे पीक पाहणी केली ना, ऑनलाईन झालं नाही, तर त्या लोकांना जे आपल्या जो बोनस मिळतोय तो शेतकऱ्यांना मिळत नाही. आज त्यांनी काय दिलं होतं महामंडळवाल्यांनी, शासनाने, की एवढ्या दिवसात एवढेच लाभार्थी घ्यायचे. अरे तुम्ही लिमिट देत असाल, तुमचं इथं नेट नसतात, म्हणजे नेट नसतेच, ऑनलाईनला नेट नसते, त्याच्यामुळे बरेचसे लोक लाभार्थी येतात. अरे लोक इथं मुक्काम राहायचे, एवढी वाईट परिस्थिती. मग आमदार लोक, खासदार लोक काय झोपा काढतात का? हा, इथला पालकमंत्री काय, पालकमंत्रीच नाही जिल्ह्याला, पण या जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, आपले 25 आमदार आहेत, काय करतात? आणि म्हणून जनतेने सुद्धा विचार केला पाहिजे का आपण कोणाबरोबर राहिलं पाहिजे. गावित साहेबांचा लढा अतिशय चांगला आहे. गावित साहेब ह्या आपल्या आदिवासी बांधवांसाठी वर्षानुवर्ष लढा देतात. ह्या माणसाच्या पाठीमागं आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. आम्हाला सुद्धा राजसाहेबांनी आदेश केला का BJP सोडून कुठल्याही पक्षाला तुम्ही पाठिंबा द्या, त्यांचा जो प्रश्न असेल त्याच्यासाठी पूर्णपणे पाठिंबा द्या ना. म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, याच्यात कुठली शंका नाही. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.